हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा मोरे. ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र सेट 2021साठी टीचिंग ॲप्टिट्यूड या युनिटवरचे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स बघणार आहोत, जे एक्झामला येऊन गेलेले आहेत किंवा एक्झामच्या दृष्टीने इम्पॉर्टंट आहेत. असे काही 10 क्वेश्चन्स आहेत. त्याचं एक्सप्लेनेशन आणि ते क्वेश्चन्स आपण बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. त्याआधी जे स्टुडंट्स महाराष्ट्र सेट 2021साठी प्रिपरेशन करत आहेत, त्यांच्या पेपर 1ची प्रिपरेशन बूस्ट करण्यासाठी, त्यांना आणखीन स्ट्रॉंग प्रिपरेशनमध्ये हेल्प करण्यासाठी आम्ही एक टेस्ट सिरीज घेऊन आलो आहोत, ज्यामध्ये PYQs मिळणार आहेत 2011पासून ते 2020पर्यंत टेस्ट फॉर्मॅटमध्ये. कारण मागच्या वर्षीच्या पेपरचं ॲनालिसिस करणं खूप महत्त्वाचं असतं पेपर 1मध्ये. हे तुम्हाला खूप हेल्प करणार आहे. त्यामुळे हे टेस्ट फॉर्मॅटमध्ये तुमचा सराव व्हावा म्हणून देण्यात येणार आहे. कंप्लीट सोल्युशनसोबत मिळणार आहे. 40 टेस्ट मिळणार आहेत कंप्लीट सिलेबसवरच्या. प्रत्येक युनिटवर 2 टेस्ट अशा. फुल सिलेबस नोट्स मिळणार आहेत इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये. जे तुम्हाला योग्य वाटेल त्या लँग्वेजमध्ये तुम्ही नोट्स वाचू शकता आणि त्याच्यावर स्टडी करू शकता. शिवाय फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर्स मिळणार आहेत. 200+ हे व्हिडिओज असणार आहेत तुमच्यासाठी, तुमच्या स्टडीला बूस्ट करण्यासाठी. टू जॉईन अँड मोर इन्फॉर्मेशन, म्हणजे हा कोर्स जॉईन करण्यासाठी किंवा टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी प्ले स्टोअरवरून ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी नावाचं ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. स्क्रीनवर तुम्हाला दिसते एक स्क्रीनशॉट आहे, जो ॲप्लिकेशनचा आहे, लोगो दिसतो आहे ॲप्लिकेशनचा. ते इन्स्टॉल करायचं आहे आणि तुम्ही टेस्ट सिरीज जॉईन करू शकता किंवा या दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करून देखील तुम्ही कोर्सला जॉईन होऊ शकता. सुरू करूया आजच्या व्हिडिओचा. आपला पहिला प्रश्न, इमोशनल ॲडजस्टमेंट ऑफ स्टुडंट्स इज इफेक्टिव्ह इन. विद्यार्थ्यांचे भावनिक समायोजन येथे प्रभावी असते किंवा येथे प्रभावी दिसत असते. कशामध्ये? इमोशनल ॲडजस्टमेंट म्हणजे काय? पहिले, इमोशनल ॲडजस्टमेंट म्हणजे प्रत्येक ह्युमन बिंगमध्ये असणारी गोष्ट आहे. व्यक्ती काही वेळेला विचित्र वागू शकतो किंवा अगदीच इमोशनल होऊन खूप प्रेमाने वागू शकतो, क्रूरतेने वागू शकतो, तर कधी अचानक मोटिवेट होऊन वेगवेगळी कामं करू शकतो. तर ह्या सगळ्या काय आहेत? इमोशन्स आहेत. ते इमोशन्सला आपल्याला ॲडजस्ट करावं लागतं प्रत्येक वेळेनुसार. दुःखाच्या वेळी आनंदी इमोशन्स दाखवून चालणार नाही. तिथे आपल्याला इमोशनल ॲडजस्टमेंट करून दुःखाच्या वेळी दुःख प्रकट करणं किंवा आनंदाच्या ठिकाणी दुःख व्यक्त न करता खुशी व्यक्त करणं, हे सगळे इमोशनल ॲडजस्टमेंट ते सगळ्या करणं हे विद्यार्थ्यांचं एक लक्षण असतं, म्हणजे ह्युमन बिईंगचं लक्षण असतं. तर ते प्रभावी समायोजन कुठे दिसतं? आपले ऑप्शन्स आहेत: पर्सनॅलिटी फॉर्मेशन, व्यक्तिमत्व निर्मिती; क्लास टीचिंग म्हणजे वर्ग अध्यापन; डिसिप्लिन म्हणजे शिस्त; डी ऑल ऑफ द अबोव, वरील सर्व. तर एक एक ऑप्शन्स आपण बघूया. पर्सनॅलिटी फॉर्मेशन, एखाद्या व्यक्तीची पर्सनॅलिटी निर्माण करण्यासाठी इमोशनल ॲडजस्टमेंट आवश्यक असते का? हो, बरोबर आहे. त्याच्यामध्ये एक चांगला व्यक्ती निर्माण करण्यासाठी, व्यक्तिमत्वाचा विकास करण्यासाठी इमोशनल ॲडजस्टमेंट असणं त्याच्यामध्ये गरजेचं आहे. क्लास टीचिंगमध्ये बरोबर आहे, असायलाच पाहिजे, कारण वर्गात जेव्हा शिकवत असतात तेव्हा आपलं इमोशनल ॲडजस्टमेंट चांगलं असलं पाहिजे. शिक्षकांशी जे शिकवत आहेत त्या विषयाशी इमोशनली टच असलं पाहिजे. त्यानंतर डिसिप्लिन जर आपल्यामध्ये आणायचं असेल किंवा स्टुडंट्समध्ये तो डिसिप्लिन असायला पाहिजे, म्हणून देखील आपण इमोशनल ॲडजस्टमेंट केली पाहिजे. डिसिप्लिन आवश्यक आहे, हे इमोशनल ॲडजस्टमेंटमध्ये एक गोष्ट येते. मग आपले तिन्ही पण ऑप्शन इथे करेक्ट वाटतात. मग आपलं करेक्ट आन्सर काय असणार आहे? इथे डी ऑल ऑफ द अबोव, वरील सर्व ऑप्शन्स जे आहेत ते करेक्ट आन्सर आहेत. तर विद्यार्थ्यांचं भावनिक समायोजन कुठे कुठे प्रभावी होतं? या तिन्ही गोष्टीमध्ये, या तिन्ही ऑप्शन्समध्ये ह्याचं समायोजन इथं प्रभावी ठरतं. ऑल ऑफ द अबोव, वरील सर्व गोष्टी या करेक्ट आहेत. आपण बघितलं इमोशनल ॲडजस्टमेंट म्हणजे काय, तर हे आपण थोडक्यात हे समजून घेऊया. ह्युमन बिईंग इज कन्सिडर्ड ॲज रॅशनल बिईंग, बट इन द ग्रीप ऑफ इमोशन्स पीपल बिहेव लाईक इमॅच्युअर. काही वेळेस लोक जे आहेत ते इमॅच्युअरपणे वागत असतात. सम पीपल मे ब्रेक डाऊन कम्प्लिटली, कॅनॉट टेक प्रॉपर डिसिजन्स. काही लोक हे कम्प्लिटली तुटून जातात, मनातून तुटून जातात किंवा प्रॉपर डिसिजन्स घेऊ शकत नाहीत. मेनी पीपल इवन कोसळतात अक्षरशः इन सेव्हरल इमोशन अरोसल. म्हणजे काही अगदीच गंभीर इमोशनमध्ये कोसळून जातात बिकॉज ऑफ सिरियस चेंजेस इन विचुअल सिस्टीम सच ॲज हार्ट, लंग्स, ब्रेन. म्हणजे हे 3 गोष्टी आहेत, हार्ट, लंग्स, ब्रेन, या ज्या गोष्टींमध्ये सिरियस चेंजेस झाल्यामुळे तिथे ते सिस्टीम बिघडण्याची शक्यता असते. हे सगळे काय आहेत? इमोशनल ॲडजस्टमेंट करण्यासाठीच्या गोष्टी आहेत. ह्या सगळ्या एक सिच्युएशन्स आहेत इमोशनल ॲडजस्टमेंटच्या, करायला पाहिजेत. अशा प्रकारे आपण इमोशनल ॲडजस्टमेंट सांगू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन बघूया.
ब्लॅकबोर्ड कॅन बी इन्क्लुडेड इन विच ग्रुप कॅटेगरी ऑफ टीचिंग एड्स. टीचिंग एड्स माहिती आहेत आपल्याला काय आहेत, जे टीचर आपले शिक्षण किंवा आपलं टीचिंग हे चांगल्या प्रकारे व्हावं यासाठी काही वस्तूंचा वापर करतात, काही एड्स वापरतात, त्याला आपण टीचिंग एड्स असं म्हणतो. मराठीमध्ये तो अर्थ काय त्या प्रश्नाचा, ब्लॅकबोर्ड्स कोणत्या गटात वर्गातील अध्यापन एड्समध्ये समाविष्ट केला जाऊ शकतो. टीचिंग एड्समध्ये कुठल्या टीचिंग एड्समध्ये ब्लॅकबोर्ड हा येतो. ऑप्शन्स आहेत ऑडिओ एड्स म्हणजे ऐकण्यासारखे एड्स आहेत, वस्तू आहेत. मटेरियल आहे. व्हिज्युअल एड्स म्हणजे दृश्य म्हणजे दिसणारे आहे. ऑडिओ व्हिज्युअल म्हणजे दिसणारे आणि ऐकू येणारे दोन्ही. आणि डी नन ऑफ दी अबो. तर ह्याच्यातलं काय आन्सर यायला पाहिजे याचा, बी व्हिज्युअल एड्स. फळ्यावर लिहिल्यानंतर आपल्याला ऐकू येणार आहे का, नाही. किंवा ते आपोआप एक्सप्लेन होणार आहे का, नाही. चलचित्र असणार आहे का, ते नाही. मग ब्लॅकबोर्डवर लिहिणं म्हणजे काय असणार आहे, व्हिज्युअल एड्स असणार आहे, कारण ते दृश्य म्हणजे डोळ्यांना दिसणार आहे जे ब्लॅकबोर्डवर लिहिणार आहोत. म्हणून हा टीचिंग एड्सच्या व्हिज्युअल एड्समध्ये येतो. आपल्याला समोर एक चार्ट दिसतोय प्रोजेक्टेड अँड नॉन प्रोजेक्टेड एड्समध्ये. तर प्रोजेक्टेड एड्स म्हणजे जिथे आपण बघू शकतो डोळ्याने, ते आहेत फिल्म्स, स्लाइड्स, ओव्हरहेड प्रोजेक्टर, इपिडोस्कोप, व्हिडिओ प्रोजेक्टर्स, फिल्म स्ट्रिप्स. आणि नॉन प्रोजेक्टेडमध्ये काय येतात, मग बाकीचे गोष्टी येतात. ग्राफिक एड्समध्ये वेगळे चार्ट्स येतात, फ्लॅश कार्ड्स, पोस्टर्स. डिस्प्ले बोर्ड्समध्ये ब्लॅकबोर्ड, व्हाईट बोर्ड, बुलेटिन बोर्ड, फ्लॅनेल बोर्ड, मॅग्नेटिक बोर्ड, पेग बोर्ड हे सगळे डिस्प्ले बोर्ड्समध्ये येतात. 3D मध्ये हे वेगवेगळ्या गोष्टी येतात. ऑडिओमध्ये येतात. ॲक्टिव्हिटी एड्समध्ये एक्सपेरिमेंटेशन, ड्रॅमॅटिक्स, फील्ड ट्रिप्स, टीचिंग मशीन्स, प्रोग्राम इन्स्ट्रक्शन. या चार्टमध्ये तुम्हाला सगळे बायफर्गेशन केलेलं मिळेल की कुठले एड्स हे प्रोजेक्टेड असतात, डिजिटल मीडिया वापरलेले असते, किंवा कुठल्या गोष्टी ह्या ट्रेडिशनल आहेत, कुठले एड्स हे ट्रेडिशनल आहेत ते पण आहे याच्यामध्ये. तर आपला ब्लॅकबोर्ड जो आहे तो डिस्प्ले बोर्ड्स आहे, प्रोजेक्ट म्हणजे तो दिसणार आहे, व्हिज्युअल एड्समध्ये येतो तो. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. विच ऑफ द फॉलोइंग इज रिलेटेड विथ टीचिंग स्किल्स. पुढीलपैकी कोणते शिक्षण कौशल्याशी संबंधित आहे. आता कुठला अशी गोष्ट याच्यामध्ये टीचिंग स्किल जे टीचिंग स्किलशी रिलेटेड आहे. ऑप्शन्स आहेत ब्लॅकबोर्ड रायटिंग, ब्लॅकबोर्ड लेखन, सॉल्विंग क्वेश्चन प्रश्न सोडवत आहे, आस्किंग क्वेश्चन्स प्रश्न विचारत आहे, डी ऑल ऑफ दी अबो वरील सर्व. तर यातलं करेक्ट आन्सर काय असायला पाहिजे, डी ऑल ऑफ दी अबो. कारण सगळ्याच गोष्टीमध्ये स्किल्स आवश्यक आहेत, टीचिंग स्किल आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही ब्लॅकबोर्ड लेखन करता तेव्हा देखील तुम्हाला लिहिण्याचं कौशल्य पाहिजे. प्रश्न सोडवता तेव्हा तुम्हाला ते प्रश्न सोडवता येण्याचं कौशल्य पाहिजे. प्रश्न विचारण्यासाठी तुम्हाला काहीतरी समजलं पाहिजे, मग तुम्ही त्याच्यावरती प्रश्न विचाराल. म्हणून तिन्ही ऑप्शनसाठी टीचिंग स्किल्स आवश्यक आहेत किंवा हे टीचिंग स्किल्सशी रिलेटेड आहेत. म्हणून आपलं करेक्ट ऑप्शन काय असणार आहे इथे, डी ऑल ऑफ दी अबो वरील सर्व ऑप्शन्स जे आहेत ते करेक्ट आहेत. तर टीचिंग स्किल्सला काय म्हणतात आपण थोडक्यात बघूया. टीचिंग इज अ आर्ट ऑफ ब्लेंडिंग नॉलेज, आर्ट, सायन्स अँड क्रिएटिव्हिटी. आर्ट म्हणजे कला, सायन्स म्हणजे विज्ञान, क्रिएटिव्हिटीमध्ये तुमची कलाकृती जी आहे ती ब्लेंड करण्याची एक प्रोसेस आहे टीचिंग म्हणजे. इट कन्स्टिट्यूट्स अ नंबर ऑफ वर्बल अँड नॉन वर्बल ॲक्ट्स. याच्यामध्ये वर्बल म्हणजे शाब्दिक किंवा अशाब्दिक गोष्टीसुद्धा समाविष्ट असतात. द सेट ऑफ रिलेटेड बिहेवियर्स ऑर टीचिंग ॲक्ट्स एमिंग ॲट स्पेसिफिक ऑब्जेक्टिव्स अँड परफॉर्म विथ अन इंटेन्शन to facilitate pupils learning can be called as teaching skill. तर हे जे आहे वागणूक, टीचिंग ॲक्ट्स म्हणजे शिकण्याच्या कला, एक विशिष्ट ध्येय ठेवून आपण परफॉर्म करतो किंवा त्याच्यामध्ये काहीतरी लोकांना शिकण्यासाठी प्रोत्साहित करतो, त्याला आपण काय म्हणू शकतो, टीचिंग स्किल. तर टीचिंग स्किलचं हे थोडक्यात असं आपण व्याख्या करू शकतो किंवा टीचिंग स्किलचा मीनिंग आपण अशा प्रकारे सांगू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे ॲट ऑथॉरिटियल लेवल ऑफ टीचिंग. अध्यापनाची अधिकृत पातळी कोणती. हे सगळ्या टीचिंगच्या लेवल्स आहेत किंवा टीचिंगच्या मेथड्स आहेत. तर त्यापैकी एक कन्फर्म किंवा अधिकृत पातळी कोणती आहे. ऑप्शन्सपैकी अधिकृत पातळी कुठली आहे. आपल्याला ऑप्शन्स दिलेत टीचिंग सेंटर, शिक्षक केंद्रित, चाइल्ड सेंटर बाल केंद्रित, हेडमास्टर सेंटर्ड, मुख्याध्यापक केंद्रित आणि एक्सपिरियन्स बेस्ड अनुभवी आधारित. तर यापैकी कुठली एक पातळी आहे. तर त्याचं करेक्ट आन्सर आहे टीचिंग सेंटर्ड. बाकीच्या तिन्ही जे आहेत त्या अशाच दिलेल्या आहेत, ते आपल्याला अभ्यासामध्ये नाही आहे किंवा अशा कुठल्याही प्रकारच्या अध्यापनाची अधिकृत पातळी नाहीत. मग ही जी आहे ती एकच अध्यापनाची अधिकृत पातळी आहे. एक्सप्लेनेशन त्याचं असं देऊ शकतो की चाइल्ड सेंटर्ड नसतात, स्टुडंट सेंटर असतात.
मग याच्यामध्ये टीचर सेंटर्ड अँड स्टुडंट सेंटर असे 2 गट असतात, ज्याच्यामध्ये टीचर सेंटर अप्रोचमध्ये डायरेक्ट इन्स्ट्रक्शन असतात, फॉर्मल ऑथॉरिटी, एक्सपर्ट आणि पर्सनल मॉडेल. आणि स्टुडंट सेंटर अप्रोचमध्ये एन्क्वायरी बेस्ड लर्निंग आणि कोऑपरेटिव्ह लर्निंग, म्हणजे स्टुडंट टीचर आणि याच्यामध्ये विचारून स्टुडंट्स टीचरला विचारून शिकत असतात, आणि कोऑपरेटिव्ह लर्निंगमध्ये त्यांच्यामध्ये ते डिस्कस करून चर्चा करून शिकत असतात. आणि टीचर सेंटरमध्ये फक्त टीचर एक लेक्चर देत असतो आणि स्टुडंट्सला ते फक्त ऐकायचं असतं. नेक्स्ट क्वेश्चन, कॅरेक्टर इज डेव्हलप बाय, चारित्र्य विकसित केले आहे किंवा केले जाते कुठल्या गोष्टींवरती? ऑप्शन्स आहेत विल पॉवर म्हणजे इच्छाशक्ती, कंडक्ट अँड बिहेवियर आचरण आणि वर्तन, मॉरॅलिटी म्हणजे नैतिकता, आणि डी ऑल ऑफ दी अबोव्ह वरील सर्व. तर कुठल्या गोष्टींनी कॅरेक्टर तयार होऊ शकतं? ऑफकोर्स विल पॉवर पाहिजे तुम्हाला कॅरेक्टर डेव्हलप करायचं असेल तर, आचरण आणि वर्तन चांगलं पाहिजे, आणि नैतिकता तर पाहिजेच पाहिजे. म्हणजे आपलं करेक्ट आन्सर काय असणार आहे इथे पण? डी ऑल ऑफ दी अबोव्ह वरील सर्व गोष्टी या चारित्र्य विकसित करण्यासाठी आवश्यक असतात किंवा या गोष्टी विकसित करत असतात. कॅरेक्टर डेव्हलपमेंट, तर इथे 11 एलिमेंट्स आहेत ब्रेनस्टॉर्मचे किंवा कॅरेक्टर डेव्हलपमेंटचे, पण आपण 7 बघतोय. ते आहेत गोल, मोटिवेशन अँड कॉन्फ्लिक्ट विथ बोथ द इनर लाईफ अँड आउटर लाईफ. आतमधल्या लाईफची किंवा आउटर लाईफसाठी आपल्याला गोल सेट करावे लागतात, मोटिवेशन ठेवावं लागतं आपली डेव्हलपमेंट करण्यासाठी, कॅरेक्टर घडवण्यासाठी. स्ट्रेंथ्स, इनहेरंट, लर्न, इम्पॉर्टंट रिलेशनशिप, अपीअरन्स, एज्युकेशन, होम लिव्हिंग सर्कमस्टन्स, प्रेफर्ड ट्रॅव्हल मेथड, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते तुम्हाला कॅरेक्टर डेव्हलपमेंटसाठी महत्त्वाच्या असतात. याच्यावरून तुमचं कॅरेक्टर डेव्हलप होत असतं. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट लेवल ऑफ टीचिंग लर्निंग? पुढीलपैकी कोणते अध्यापन शिक्षण स्तर नाही? जे पातळी आपण बघितलेले आहेत, स्तर बघितलेले आहेत आपण टीचिंगचे, त्यापैकी कुठलं नाही आहे आपल्याला सांगायचं. ऑप्शन्स आहेत डिफरन्सिएशन लेवल भेदभाव पातळी, मेमरी लेवल, रिफ्लेक्टिव्ह लेवल, अंडरस्टँडिंग लेवल. यापैकी कुठलं नसणार आहे? करेक्ट ऑप्शन आहे डी डिफरेन्शिएटिव्ह लेवल भेदभाव पातळी. बाकीच्या 3 जे आहेत ते अध्यापनाचे शिक्षणाचे स्तर आहेत, म्हणजे टीचिंगचे लेवल्स आहेत. आकृतीमध्ये आपण बघतो लेवल्स ऑफ टीचिंग असे आहेत. पहिले मेमरी लेवल, मग अंडरस्टँडिंग लेवल आणि मग रिफ्लेक्टिव्ह लेवल असतं. जर मेमरीमध्ये आपण काय करतो, तर जे लहान मुलं असतं ते फक्त चित्रांनी बघत असतं, म्हणजे त्याला फक्त पाठांतर करायचं असतं आणि दिसत असतं, जे सांगल ते पाठांतर करत असतं, म्हणून त्याला मेमरी लेवल म्हणतात. अंडरस्टँडिंग लेवलमध्ये जे आपण जे शिकतोय ते आपल्याला समजून पण घ्यावं लागतं, आणि रिफ्लेक्टिव्हमध्ये ह्या दोन्ही गोष्टी करून आपल्याला रिफ्लेक्ट पण व्हायचं असतं. ही 3री लेवल आहे. अशा या 3 लेवल आहेत ज्या अधिकृत टीचिंगच्या लेवल्स आहेत. म्हणून आपल्या करेक्ट ऑप्शन तिथे काय आलं होतं की डिफरेन्शिएशन लेवल ही नाही आहे त्याचं ऑप्शन. मग करेक्ट ऑप्शन ए आलं होतं. नेक्स्ट क्वेश्चन, न्यूपा NUEPA इज मेनली कन्सर्न विथ. न्यूपा हे कशाशी संबंधित आहेत? आपले ऑप्शन्स आहेत एज्युकेशनल सुपरविजन, शैक्षणिक पर्यवेक्षण, एज्युकेशनल युनिटी शैक्षणिक ऐक्य, एज्युकेशनल प्लॅनिंग शैक्षणिक नियोजन, एज्युकेशनल इव्हॅल्युएशन शैक्षणिक उत्क्रांती. तर याचं करेक्ट आन्सर काय असणार? सी एज्युकेशनल प्लॅनिंग शैक्षणिक नियोजन. न्यूपा काय करतं हे बघूया. न्यूपाचा फुल फॉर्म आहे नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ एज्युकेशनल प्लॅनिंग अँड ॲडमिनिस्ट्रेशन, प्रोव्हाइडिंग ट्रेनिंग ऑफ एज्युकेशनल प्लॅनिंग अँड ॲडमिनिस्ट्रेशन टू डेव्हलप द ॲबिलिटीज ऑफ कम्पेटन्सीज इन द एज्युकेशन ॲडमिनिस्ट्रेशन ॲज इन सर्व्हिस प्रोग्राम. तर एज्युकेशनमध्ये नवीन नवीन प्रोग्राम्स घ्यायचं, प्लॅनिंग करायचं, नवीन त्याच्यामध्ये ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये सुधारणा करायची, त्यासाठी ही न्यूपा संस्था काम करते. प्रोव्हाइडिंग ट्रेनिंग फॅसिलिटीज इन एज्युकेशनल प्लॅनिंग अँड एज्युकेशन ॲट द स्टेट लेवल अँड रिजनल लेवल टू डेव्हलप इफिशियन्सी ॲट देअर लेवल. तर यामध्ये ट्रेनिंग कशासाठी प्रोव्हाइड केलं जातं, तर स्टेट लेवलमध्ये किंवा रिजनल लेवलमध्ये डेव्हलपमेंट व्हावी किंवा त्यांच्या लेवलवर त्यांनी डेव्हलपमेंटचं काम करावं, यासाठी ही संस्था काम करते. इंटिग्रेटिंग एज्युकेशनल स्टडीज अँड रिसर्चेस अंडर एरिया ऑफ एज्युकेशनल प्लॅनिंग अँड ॲडमिनिस्ट्रेशन अँड मेक कोऑर्डिनेशन्स इन दिस ॲक्टिव्हिटीज. Encouraging the teacher to solve the problems of educational planning and administration by organizing seminars and workshops. त्याच्याद्वारे आपण सेमिनार आणि वर्कशॉपसुद्धा होतात ज्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स सॉल्व्ह केले जातात एज्युकेशनल प्लॅनिंगविषयीचे. थोडक्यात ही जी संस्था आहे ती एज्युकेशनल प्लॅनिंग करते आणि टीचरचे प्रॉब्लेम देखील सॉल्व्ह करते. तर हे आपल्याला एक्झाममध्ये ह्याची इन्फॉर्मेशन देण्याचं रिझन हे आहे की तुम्हाला एक्झाममध्ये यावरती देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो.
एकदा त्याचे फीचर्स दिले जाऊ शकतात न्यूपाचे, आणि ही संस्था कोणती आहे असं देखील विचारलं जाऊ शकतं, किंवा न्यूपाच्या फीचर्सपैकी खालीलपैकी कोणता एक फीचर नाही आहे किंवा काम नाही असं देखील प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. त्याचं रिझन म्हणून हे तुम्हाला इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली जाते. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. इन पेडागॉजी कम्प्युटर इज यूज्ड. अध्यापनशास्त्रात संगणक वापरला जातो. कशासाठी वापरला जातो? ऑप्शन्स दिलेले आहेत. टू मोटिवेट लर्नर, शिकणाऱ्याला उत्तेजन देणे. टू प्रोव्हाइड फीडबॅक, अभिप्राय प्रदान करण्यासाठी. टू इंटरॅक्ट विथ द लर्नर, शिकणाऱ्याशी संवाद साधण्यासाठी. फॉर ऑल ऑफ द अबोव, वरील सर्व गोष्टींसाठी. त्याचं करेक्ट आन्सर काय येणार आहे आपलं? डी, फॉर ऑल ऑफ द अबोव, वरील सर्व गोष्टींसाठी. एक्झाममध्ये देखील हा क्वेश्चन येऊ शकतो, कारण पेडागॉजी कम्प्युटर हे नवीन सिस्टीम आहे, शिक्षणामध्ये इन्क्लूड झालेली, टीचिंगमध्ये इन्क्लूड झालेली, त्यामुळे यावर प्रश्न येऊ शकतो. त्याची आपण अधिक इन्फॉर्मेशन घेण्यासाठी बघूया की मीन्स तर पेडागॉजी टीचिंगची मेथड काय आहे किंवा त्याच्यामध्ये काय असतं. त्याच्यामध्ये इंटरॅक्टिव्ह लेक्चर्स असतात जे ऑनलाईन होतात. असेसमेंट असतं. युजिंग इन्व्हेस्टिगेटिव्ह केसेस, म्हणजे जे काही इन्व्हेस्टिगेटिव्ह केसेस असतात त्याला पण वापर करून इथं अभ्यास करू शकतो. स्ट्रॉंग इंडस्ट्री इन्स्टिट्यूट इंटरॅक्शन. टीचिंग विथ केस मेथड. युजिंग मीडिया टू इन्हान्स टीचिंग अँड लर्निंग. मीडिया यूज केले जाते पेडागॉजीमध्ये. लेक्चर ट्युटोरियल्स असतात म्हणजे व्हिडिओज असतात. जस्ट इन टाईम टीचिंग म्हणजे वेळेत शिकवलं जातं. पीअर रिव्ह्यू त्याच्यावरती मिळतात. या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये होत असतात. म्हणून ह्याचं कम्प्युटरचा वापर नक्की होत असतो, कारण ही एक नवीन मेथड आहे, मॉडर्न टेक्निक आहे टीचिंगची. नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग इज अन अप्रोच टू एज्युकेशनल प्लॅनिंग. पुढीलपैकी कोणता शैक्षणिक नियोजन करण्याचा दृष्टिकोन आहे? शैक्षणिक नियोजन करण्याचे दृष्टिकोन आहेत त्यापैकी या ऑप्शन्सपैकी कुठले आहेत ते सांगायचं आपल्याला. ऑप्शन्स आहेत. मॅन पॉवर अप्रोच, मनुष्यशक्ती दृष्टिकोन. सोशल डिमांड अप्रोच, सामाजिक मागणी दृष्टिकोन. सी, ए आणि बी बोथ. डी, नन ऑफ द अबोव, वरीलपैकी काहीही नाही. त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे सी, ए आणि बी बोथ, म्हणजे दोन दृष्टिकोन आहेत. मॅन पॉवर अप्रोच, सोशल डिमांड अप्रोच. तर नक्की आणखीन कुठले अप्रोच आहेत ते बघूया आपण. तर एज्युकेशनल प्लॅनिंग अप्रोचेसचे हे वेगवेगळे प्रकार आहेत किंवा हे वेगळे अप्रोच आहेत. फॉलोइंग आर अप्रोचेस यूज्ड इन एज्युकेशनल प्लॅनिंग. सोशल डिमांड अप्रोच जे आपल्या ऑप्शन्समध्ये होतं. मॅन पॉवर रिक्वायरमेंट अँड फोरकास्टिंग अप्रोच ते पण होतं. आणि बाकीचे दोन उरलेले आहेत ते आहेत कॉस्ट बेनिफिट, रिटर्न अप्रोच अँड सिंथेटिक अप्रोच. हे चार जे आहेत ते एज्युकेशनल प्लॅनिंगचे अप्रोच आहेत, हे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. आता नेक्स्ट क्वेश्चन आणि आजच्या आपल्या व्हिडिओ सिरीजचा हा शेवटचा प्रश्न आहे. इन्स्टिट्यूशनल प्लॅनिंग शुड बी बेस्ड ऑन. संस्थात्मक नियोजन यावर आधारित असले पाहिजे. एक संस्था आहे त्याचं प्लॅनिंग कशावर आधारित असलं पाहिजे? आपले ऑप्शन्स आहेत. एम अँड नीड, ध्येय आणि गरज. टाईम टेबल म्हणजे वेळापत्रक. ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे प्रशासन. नीड म्हणजे गरज. तर प्लॅनिंग इन्स्टिट्यूशनचं कशावर असलं पाहिजे? आपल्याला यातून करेक्ट आन्सर लगेच चॉईस करता आलं पाहिजे. करेक्ट आन्सर आहे एम अँड नीड, ध्येय आणि गरज. ध्येय आणि गरजावरच आपण नियोजन करत असतो. आपल्याला काय हवं आहे, त्याची गरज काय आहे हे ओळखूनच आपण नियोजन करत असतो. मग बाकीच्या ऑप्शन्स जे आज आपल्याला फटाफट इस्केप करता येतील किंवा काढून टाकता येतील, मग याचं करेक्ट आन्सर आपल्याला लगेच मिळेल. तर इथे इन्स्टिट्यूशनल प्लॅनिंगमध्ये काय काय गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत. ईच सेकंडरी स्कूल मस्ट हॅव इट्स ओन प्लॅन असायला पाहिजे. इन्स्टिट्यूशनल प्लॅनिंग हॅज बीन ट्रीटेड ॲज अ बेसिक युनिट ऑर ग्रास रूट लेवल ऑफ द लार्जर एज्युकेशनल प्लॅनिंग. तर एज्युकेशनल प्लॅनिंगमध्ये इन्स्टिट्यूशनच्या प्लॅनिंगचं बेस असतो. बेसिक युनिट म्हणजे ग्रास रूट लेवल आहे. ही प्रत्येक एज्युकेशनल इन्स्टिट्यूटला हे पहिलं प्लॅनिंग करावं लागतं कुठलंही प्लॅनिंग करताना. When a plan is prepared by the particular institution on the basis of its own development and improvement, we call it institutional planning. म्हणजे कुठल्याही एक प्लॅनिंग केलेलं आहे पर्टिक्युलर इन्स्टिट्यूशनचं, त्याचा बेस चांगला आहे, त्याची डेव्हलपमेंट आणि इम्प्रूव्हमेंट चांगली आहे, तर त्याला आपण चांगलं इन्स्टिट्यूशनल प्लॅनिंग असं संबोधतो किंवा बोलतो. तर इन्स्टिट्यूशनल प्लॅनिंग हे अशाचे रिलेटेड आहे. तर अशा प्रकारे आपण 10 क्वेश्चन्स बघितलेले आहेत टीचिंग युनिटवरती, टीचिंग ॲप्टिट्यूड युनिटवरती. प्रॅक्टिस क्वेश्चन किंवा इम्पॉर्टंट MCQs आहेत ते एक्झाममध्ये येऊ शकतात किंवा आधी एक्झाममध्ये येऊन गेलेले आहेत. त्यामुळे हे थोडक्यात आणि छोटे 10 टीचिंगचे क्वेश्चन्स आपण बघितलेले आहेत. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट टॉपिकवरती 10 क्वेश्चन्स बघणार आहोत असेच एक्सप्लेनेशन सोबत. धन्यवाद.